साक्षी. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आमच्या दिशा स्टोरीजमध्ये. आज पण बघू शकता आमच्या इथे पाऊस येतोय. बघा किती वारा सुटला आहे आणि पाणीचा पाऊस पण येतोय. आम्ही चाललेलो आहे थोडं मार्केटमध्ये भाजीपाला आणायसाठी. सगळे बसलेले आहेत आणि पाऊस स्टील कंटिन्यू आहे आमच्या इकडे. बघू शकता सगळे रेनकोट वगैरे घालून बाहेर चाललेले आहेत. आणि हे माझा नवळा, हा माझा नवळा आहे. आम्ही आता आलेलो आहे थोडं सामान द्यायसाठी. शगून थोडं सामान घ्यायसाठी का मार्टमध्ये बघू शकतो. आता आम्ही आलेलो आहे शॉपिंग मार्टमध्ये थोडं घ्यायसाठी आणि माझं होतं. अजून काय घ्यायचं आहे का? अजून बघूया ना. सो बघू शकता आमची शॉपिंग झालेली आहे. आम्हाला थोडंच घ्यायचं होतं पण आमच्या इकडे पाऊस एवढा होता आणि नेटवर्क सुद्धा नव्हतं म्हणून आम्हाला एवढे लांब यावं लागलं. सो आता आम्ही चाललेलो आहे घरी परत. पराठे घेतले. सो भेटूया घरी गेल्यानंतर. माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि आता मी चाललेली आहे आंघोळीला. आणि आमच्या इकडे भरपूर पाऊस येतोय. बघू शकता तुम्ही. पाऊस आतमध्ये सुद्धा येऊ शकतो म्हणून आम्ही विंडो वगैरे सगळ्या क्लोजच ठेवलेल्या आहे. तो बघू शकता माझी आंघोळ झालेली आहे आणि यांना अर्जंट कामाने बाहेर जावं लागत आहे. सो हे आता निघालेले आहे. आणि बघू शकता पाऊस येतच आहे. नमस्कार सर्वांना. आता कसे आहात तुम्ही सगळे? तर आता मी निघालेलो आहे बाहेर पनवेलला. तर तुम्ही बघू शकता पाऊस थोडा कमी झालेला आहे त्याच्यामुळे निघता आला. आणि हा वायपर अजूनही बंद, त्याला पण रिपेअर करायला जायचं कारण की एका वायपरवर पुन्हा लोड येतं त्यामुळे तो पण आवाज करायला लागलाय. तर सध्या आम्ही आता ओरियन मॉलच्या सिग्नलला. आता आम्ही इकडनं चाललोय पनवेलला, खांदा कॉलनीमध्ये चाललोय. तर 2-3 कामं आहेत इकडनं, तेही करून मग जर लवकर झालं तर घरी निघून. आता किती वेळ लागतो त्याचा तुम्हाला अपडेट करतो. आता मी आलोय गॅरेजला. तुम्ही बघू शकता पूर्ण गॅरेज लाईन आहे इकडून तिकडे आणि चालू आहे गाडीचं काम सुरू. आता पुन्हा वायपरचं काहीतरी प्रॉब्लेम, रॉड वगैरे चेंज करायचं असेल तर आयडियाने काहीतरी बोलला तो गेलाय स्पेअर पार्ट सांगण्यात अर्धे स्पेअर पार्ट इकडे. तर बघूया आता काय बोलतो, काय नंतर तुम्हाला अपडेट करतोच मी. आणि पाऊस कंटिन्यू सुरू आहे बाई. पाऊस दाखवू शकतो मी आता 1 मिनिटात. छत्रीमध्ये पूर्ण उभा आहे आणि पाऊस थांबलेला थोड्या वेळासाठी, पण आता एवढा कंटिन्यू सुरू आहे काय सांगू तुम्हाला आता पावसाचं वातावरण. तुम्ही बघू शकता वायपर पूर्ण खोललेलं आहे. दोन्ही वायपर खोलून बाहेर ठेवलेलं आहे. आता काय प्रॉब्लेम झालाय बघू. आता हा पूर्ण स्लॅब खोलायला लागेल. खोललेला आहे आता. आता त्या आतमध्ये काय माती वगैरे किंवा काय चेंज करायला लागते, चेक करायला लागेल. काय आता पूर्ण लिंकेज रॉड गेला आहे. तुम्ही काढले आता लिंकेज रॉड तिकडनं आणि लिंकेज रॉड टाकायचा पूर्ण नवीन. लिंकेज रॉड मागवला आपल्या तिकडनं. पोर्टर मी येतोय लिंकेज रॉड कारण की यांच्याकडे लिंकेज रॉड नाही होता. तर पोर्टरने लिंकेज रॉड मागवला. तर लिंकेज रॉड आला की मग फिट करून मग निघू. मग आता तरी कमीचं ना अर्धा 1 तास तरी लागेल याला पूर्ण फिटिंग वगैरे सगळं लिंकेज रॉड वगैरे आला. तर हे नवीन मोटर बसवलेली. आता नवीन मोटर आलेली आहे ती पोर्टर करून मागवलेली. तर बघू आता नवीन मोटर टाकतोय. मोटर रिलेटेड वायपरची. पावसाळ्यामुळे मोस्ट ऑफ डे मोटरच जाते वायपरची कारण की आपण जोरात फिरतो ना, त्याच्यामुळे एखादंच मोटर कधी कधी शॉर्ट होऊन जाते. फिट झालेलं आहे आता आणि आता आम्ही निघालो वायपर. तुम्ही बघू शकता वायपर बरोबर काम करत होता. काल चालू होत नव्हता, आज चालत आहे बरोबर. मोटर गेलती त्याची आणि लिंकेज रॉड गेलता. तर आता आम्ही निघालोय घरी जायला. सकाळपासून काय खाल्लं नव्हतं तर घरी जाऊन तर घरी जाऊन जेवू आणि आम्हाला परत पनवेलला यायचं आहे. अजून एक मीटिंग आहे काय करता. आणि पाऊस ते बघू कंटिन्यू पाऊस सुरूच आहे. थांबायचं काय नाव घेत नाहीये पूर्ण. मला पण पूर्ण तिकडे ओढलं झालोय मी पावसामुळे, शर्ट पॅन्ट वगैरे. भेटू आता डायरेक्ट सरळ घरी. तर तिकडनं काय अपडेट होतं तर कळत जायचं आहे का नाही जायचं आहे. तिकडनं अपडेट करूच ब्लॉगच्या थ्रू. शकता अशा प्रकारे हे घरी परत आलेले आहेत.
अरे हे घरी आलेली आहे. मी यांना कॉल करत होते की लिफ्ट बंद पडलेली आहे म्हणून. जरी लाईन असली, लाईट गेली. गेली हा आत्ताच गेली, आत्तापर्यंत होती. पण लाईट असून पण काय फायदा, लिफ्ट चालूच नव्हती. हा लिफ्ट बंद पडलेली. हो आजचा वेदर काहीतरी असा आहे आणि आमची एडिटिंग सुरूच आहे ब्लॉगची. आणि पप्पा इथे चहा बनवत आहेत आमच्यासाठी. आम्ही परत सगळेजण सोबत बसून आमचा ब्लॉग बघतोय आणि आज लेट पोस्ट झाला आहे, म्हणजे ब्लॉग झाला असेल 7:15ला पोस्ट. सो आता आम्ही बघतोय. तुम्ही पण बघा आमचे ब्लॉग, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. असं वेदर आहे. आणि ही माझी छानशी कुठची अशी तुळस आहे आणि हे माझे हजबंड आहे, ज्यांच्या नाकावर बहुतेक एक पिंपल झालेले आहे. ते मी तुम्हाला झूम करून दाखवत आहे, बघू शकता. हे ना डोक्याला जेल लावतात. नाही गाईस, ते जेलची मी तुम्हाला ऍड करून दाखवणार. पण यांच्या नाकावर हा पिंपल्स कसला कसला पिंपल्स आहे? कसला पिंपल्स? ओ कसला पिंपल्स आहे? प्रेमाचा. तर बघू शकता सगळे. आता मी झालेली आहे रेडी. आम्हाला थोडं बाहेर जायचं आहे, सो त्यामुळे. आणि आता वाजलेले आहेत 7:30, 7:45 झालेले आहेत. सो आम्ही असं क्विक बाहेर जातो, आमचं काम करतो आणि येतो. आणि बघूया आपण रस्त्यामध्ये पाऊस आहे की नाही आणि आमच्या इथली नदी भरलेली आहे की नाही. सो दाखवते तुम्हाला. पण अंधार असेल सो एवढा काही दिसणार नाही, बट स्टील मी तुम्हाला दाखवते काय आहे. सो चला बाहेर जाऊया. हे पण झाले आहेत रेडी. आता आम्ही दोघं बाहेर आलेलो आहे. आमचं एक काम झालेलं आणि त्या कामामुळे आम्ही काही व्लॉग शूट नाही करू शकलो, कारण ते थोडं इम्पॉर्टंट काम होतं. सो त्यामुळे. आणि आता आम्ही रस्त्यामध्ये आहे. थोडंफार ट्रॅफिक आहे आमच्या इकडे, जसं की तुम्ही बघू शकता. ट्रॅफिक आहे इकडे, पण हा रनिंग आहे, सो होत आहे क्लिअर. रात्रीची वेळ आहे थोडाफार. आणि आम्ही आमच्या घरी पोहोचलेलो आहे रिटर्न. आणि आता आम्ही गाडी पार्क करतोय. मी थोडं काम विसरलेलो, सो आता आम्ही कपडे चेंज करून परत बाहेर चाललोय. आम्हाला लक्षातच नाही आलं. आफ्टर चेंज आम्हाला लक्षात आलं की अरे एक काम तो रहीच गया. हा. सो म्हणून आम्ही आता परत बाहेर निघालेलो आहे. आजचं काम कसं आम्ही उद्यावर ठेवत नाही की नाही उद्याच करून नाही. हा बिकॉज ते अर्जंट आहे, सो म्हणून आम्ही आत्ताच निघालेलो. थोडं सामान घ्यायसाठी आहे. गाडी तिथे. तुम्ही गाडी पुढे आणता. बघू आता आम्ही ब्लॉग एंड करायचं आहे. तर मॅडम काय करतोय बघू. काय खाणं चालू आहे? आहेत ना. हाँ क्या खाना चल रहा है? तो काय आता आम्ही ब्लॉग एंड करतोय. तर त्याच्या पहिले कोणीतरी काहीतरी खाऊन राहिला, बघू शकतो. वाव, पास्ताने पोट नाही भरलं का तुमचं? भरला, पण मला हे आवडतात कच्चे. मला का बघू शकतो पोंगे आहे. आम्ही लहानपणी पण खात होतो. पोंगे खातो असं काय खात नाही, पण कच्चे पोंगे कोण खाते? मी खाते. फ्लावर तर नाहीये, पोंगेच देतो. गो. तुम्हाला माहितीये काल आम्ही बुशी डॅम गेलेलो. तुम्ही आमची कालचा जो ब्लॉग आहे तो बघितलेला असेल. सो तुम्ही बघू शकता बुशी डॅमला रेड अलर्ट दिलेली आहे. पोलीस लोक जिथे ज्या प्लेसवर आम्ही गेलेलो ना तिथनं काढत आहेत लोकांना. बघा. तो ब्लॉग एंड करायचा. सो कृपया करून कोणीच जाऊ नका, कारण ते भरपूर जास्त ओव्हरफ्लो झालेलं आहे. आम्ही कालच बघितलेलं. येस. हा. सो आमचा असा होता आजचा दिवस. तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आमचे सबस्क्रायबर्स वाढू द्या, आम्हाला सपोर्ट करा. थँक्यू सो मच. जेवढे आमचे सबस्क्रायबर वाढले बघितल्याबद्दल. तेवढे आम्ही तुम्हाला अजून कंटेंट देऊ. आम्हाला पण वाटेल की हा आमचे सबस्क्रायबर वाढतायत, तर आम्ही अजून कंटेंट आणू, आम्ही फिरवू. तर आता
आता तर सध्या रेड अलर्ट आहे, तर एवढं काही फिरणार नाही. बट जेवढं होऊ शकते आमच्या आजूबाजूच्या प्लेसेस आम्ही एक्सप्लोर करून तुम्हाला दाखवू, की काय रिॲलिटी आहे तिथली. तुम्ही या की नका येऊ. आणि तुम्हाला कुठली प्लेस वाटत असेल पनवेलच्या एरियामध्ये, सो तुम्ही पण आम्हाला सजेस्ट करा. सो आम्ही तिथे जाऊन तुम्हाला रिॲलिटी दाखवू, की काय आहे, काय नाही. आणि थँक सो मच एंडपर्यंत आमचा व्लॉग बघितल्याबद्दल. असेच सपोर्ट करत राहा. लाईक, शेअर एंड सबस्क्राईब.